नमस्कार मित्रांनो. आज आपण परीक्षेच्या अनुषंगाने इंटरनेटचे जे काही प्रॅक्टिकलचे प्रश्न आहे, हे आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. मायक्रोसॉफ्ट एज उघडा आणि वेबसाईटला भेट द्या. पुढे वेबसाईटचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. www.iexplorer.com. तर हा प्रश्न आपण सोडूया. इंटरनेटचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी जे दिलेले आहे ते MCQ पॅटर्न म्हणजे स्टेप्स दिलेले आहे आणि कोणत्या स्टेप्स करेक्ट आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर इथं कलर कॉम्बिनेशन थोडंसं सारखंच वाटते, त्यामुळं बऱ्याच वेळेस एक कन्फ्युजन राहते. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो हा आहे की ज्यावेळेला आपण हे प्रश्न सोडवू त्यावेळेला आपल्याला स्टेप्स ज्या दिलेल्या आहे याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा ही पहिली स्टेप असली पाहिजे. कारण कोणत्याही वेबसाईटला आपल्याला भेट द्यायची आहे तर सर्वात पहिले आपण मायक्रोसॉफ्ट एज नावाचं जे काही ब्राउझर आहे. मायक्रोसॉफ्ट एज काय बेटा, तर एक ब्राउझर आहे ज्याच्यामध्ये आपण इंटरनेट चालवत असतो. इंटरनेट वापरण्यासाठी जे आपण ब्राउझर वापरतो तर मायक्रोसॉफ्ट एज नावाचा आपण वापरत असतो. आता गुगल क्रोमसुद्धा काही जण वापरतात, पण परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला विचारात जे ब्राउझर घ्यायचं आहे ते ब्राउझर आहे मायक्रोसॉफ्ट एज. तर मायक्रोसॉफ्ट एज आता याचं मी एक प्रॅक्टिकल जर करायचं म्हटलं तर इथं बघा, मायक्रोसॉफ्ट एज नावाचं हे ब्राउझर आहे. म्हणजे सर्वात पहिले आपल्याला हे ब्राउझर ओपन करावे लागेल आणि त्यानंतर या ॲड्रेस बारमध्ये ते पर्टिक्युलर वेबसाईटचा ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे. तर ही प्रॅक्टिकल प्रोसेस झाली. पण आपल्याला या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो सोडवायचा आहे MCQ पॅटर्ननुसार. त्यामुळं आता इथं स्टेप्स आपल्याला समजून घ्यायच्या आहे. तर काय स्टेप्स असणार आहे? तर मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा ही पहिली स्टेप करेक्ट आहे. त्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे की ओपन केल्यानंतर आता ओपन केल्यावर काय करावं लागेल आपल्याला की ॲड्रेस बारमध्ये तो ॲड्रेस टाईप करायचा आहे आणि एंटर बटन प्रेस करायचं आहे. पण इथलं दुसरी स्टेप काय दिली पहिल्या ऑप्शनमधली की iexplorer.com लिंक ओपन झाली आहे. म्हणजे मायक्रोसॉफ्ट एज ओपन केल्यानंतर डायरेक्टली दुसरी स्टेप्स ही राहणार नाही. त्याच्यामुळं हे त्याचं ऑप्शन जे आहे हे चुकीचं आहे. मग दुसरं ऑप्शन आपण पाहूया. तर या ठिकाणी काय म्हटलं की मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा. ही स्टेप्स करेक्ट आहे. आता पुढे ॲड्रेस बारमध्ये iexplorer.com हा URL टाईप करा आणि एंटर बटन प्रेस करा. तिसरी स्टेप्स या ठिकाणी दिलेली आहे, लिंक ओपन झालेली आहे. आता हे 2 नंबरचं जे ऑप्शन आहे, तर हे थोडंसं मला करेक्ट वाटते. त्या अगोदर आता खालचे जे ऑप्शन आहेत ते आपण एकदा पाहूया आणि नंतर पुढे जाऊया. आता इथं पहा काय म्हटलेलं आहे त्यांनी की www.iexplore.com हा URL टाईप करा आणि एंटर बटन प्रेस करा. आता मित्रांनो या स्टेप्समध्ये चूक काय आहे की यांनी डायरेक्ट काय केलेलं आहे की त्या गुगलमध्ये एक्सप्लोरर टाईप करा आणि एंटर बटन प्रेस करा असं म्हटलेलं आहे. तर गुगल हे वेबसाईट किंवा हे जे होम पेज आहे हे ओपन करण्यासाठी सर्वात पहिले तर आपल्याला मायक्रोसॉफ्ट एज नावाचं ब्राउझरच उघडावं लागेल. त्यामुळं इथं हे पहिली स्टेपच चुकीची आहे, म्हणून हे पण याचं उत्तर असू शकत नाही. आता या स्टेप्समध्ये काय झालं पहा, मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा इथपर्यंत ठीक आहे. त्यानंतर दुसरी स्टेप्स काय म्हणते, iexplorer.com URL टाईप करा. आता टाईप केल्यानंतर नुसतंच आपण टाईप केलं तर काही होत नाही, एंटर बटन प्रेस करावं लागतं. म्हणून या स्टेप्समध्ये ही चूक आहे. या ऑप्शनमध्ये ही दुसरी चूक आहे. मग ही पण चुकीचं उत्तर आहे, हे पण चुकीचं उत्तर आहे. 3 नंबरचं ऑप्शन आणि 4 पण. मग हे 2 नंबरचं बरोबर असण्यामागचं कारण काय आहे? कारण यांनी सर्वात पहिले मायक्रोसॉफ्ट एज ओपन केलं, त्यानंतर ॲड्रेस बारमध्ये हा URL किंवा जो काही वेबसाईटचा ॲड्रेस आहे तो टाईप केला आणि त्यानंतर एंटर बटन प्रेस केलं. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या वेबसाईटचा ॲड्रेस टाईप करून एंटर बटन प्रेस करणार त्यावेळेला ती वेबसाईट ओपन होते. म्हणून हे याचं उत्तर करेक्ट आन्सर आहे. तर आपण या ठिकाणी याला सबमिट करूया. सो आपला आन्सर करेक्ट आहे. आता दुसरं काय म्हटलेलं आहे त्याच पद्धतीचं आहे, मायक्रोसॉफ्ट एज उघडा आणि पर्टिक्युलर या वेबसाईटला भेट द्या. आता हे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही कारण स्टेप्स त्याच आहेत, तरी पण थोडक्यात पाहूया आपण. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा पहिली स्टेप्स बरोबर आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, ॲड्रेस बारमध्ये क्रिकइन्फो.com URL टाईप करा, एंटर बटन प्रेस करा आणि ती वेबसाईट ओपन झालेली आहे असं या ठिकाणी. म्हणजे पहिलं जे ऑप्शन आहे तेच आपल्याला करेक्ट आहे असं वाटतं. पण दुसऱ्या याच्यामध्ये चुकीचं काय आहे ते सांगतो. आता इथं पहा दुसरं जे ऑप्शन आहे काय म्हटलं यांनी, www
cricinfo.com लिंक ओपन झाली आहे. आता पहिली स्टेप्स आहे मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा असं असलं पाहिजे. त्याच्यामुळे ही स्टेप्स चुकीची आहे. तर दुसरं ऑप्शन हे करेक्ट आन्सर असूच शकत नाही. तिसरं ऑप्शन काय म्हणतंय, की ॲड्रेस बारमध्ये cricinfo.com URL टाईप करा आणि एंटर बटन प्रेस करा. आता इथं चुकी काय आहे, की पहिली स्टेप्स ही मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा अशी असली पाहिजे. तर यांनी या ऑप्शनमध्ये तिसरी स्टेप्स दिली, त्याच्यामुळे हे पण करेक्ट नाही आहे. आता इथं चौथ्या ऑप्शनमध्ये काय म्हटलं बेटा पहा, मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा हे तर करेक्ट आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय म्हटलं, cricinfo.com हा URL टाईप करा. पण इथं एंटर बटन प्रेस करणं मिसिंग आहे. त्यामुळं हे याचं उत्तर असू शकत नाही. म्हणून याचं 1 नंबरचं जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. म्हणून आपण याला सबमिट करूया. सो नेक्स्ट, आता इथं काय म्हटलेलं आहे पहा, की मायक्रोसॉफ्ट एज उघडायचं आहे आपल्याला. mkcl.org या वेबसाईटला भेट द्यायची आहे. हे पेज तुम्ही फेवराईटमध्ये ॲड करण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो कराल. म्हणजे कधी-कधी काय होते, की नेहमी-नेहमी एखाद्या वेबसाईटचं आपल्याला काम पडते, तर त्यावेळेला आपण ती वेबसाईट आपल्या फेव्हरेटीजमध्ये ॲड करून ठेवू शकतो. मग त्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या, तर या ठिकाणी पहा, एक गोष्ट लक्षात राहू द्यायची, की पहिलं काम हे असलं पाहिजे मायक्रोसॉफ्ट एज ओपन करणं. तर आता या पहिल्या स्टेप्समध्ये ते काम झालेलं आहे. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये URL टाईप करा आणि एंटर बटन प्रेस करा. तर ही स्टेप्स अगदी करेक्ट आहे. तर याच्यामध्ये काही अडचण नाही. दुसरी स्टेप काय म्हटलेलं आहे, की हे वेब पेज ओपन झाले. आता ॲड धिस पेज टू फेवरेटीज याच्यासाठी कंट्रोल डी हे आपण शॉर्टकट प्रेस करू शकतो. कंट्रोल डी प्रेस करायचं आणि त्यानंतर पुढे आपल्याला वेब पेज फेवरेटिसमध्ये ॲड झाले आहे. नेम टेक्स्ट बॉक्समध्ये वेब पेजचे नाव टाईप करा आणि डन बटनवर क्लिक करा. म्हणजे कंट्रोल डी प्रेस केल्यानंतर आता जसं की आपण इथं एक थोडक्यात एक प्रॅक्टिकल पण करून पाहू शकतो. जसं मी इथं www सॉरी google.com हे उघडलेलं आहे. आता मी कंट्रोल आणि डी बटन प्रेस करतो, तर या ठिकाणी इथं वेबसाईटचं नाव टाका म्हणते, म्हणजे डायरेक्टली आपण आपल्या फेवरेटीजमध्ये त्याला ॲड करू शकतो. इथं आता मी डन करतो, किंवा इथं मी जर वेबसाईटचं नाव जर टाकायचं आहे, म्हणजे जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे आणि डनवर क्लिक करायचं आहे. तर हे आपण प्रॅक्टिकल करून पाहिलं. हीच गोष्ट आपल्याला इथं पण दिलेली आहे. तर पहिलं जे उत्तर आहे, पहिलं जे ऑप्शन आहे ते करेक्ट आन्सर आहे. आता दुसरं आन्सर का नाही आहे त्याचं कारण सांगतो, की पहिली स्टेप्स तर करेक्ट आहे जवळपास. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये mkcl.org URL टाईप करा आणि एंटर बटन प्रेस करा. तर पहिल्या ऑप्शनची आणि दुसऱ्या ऑप्शनची पहिली स्टेप्स करेक्ट आहे, पण दुसरी स्टेप्स करेक्ट नाही आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी पहिलं उत्तर जे आहे, पहिलं ऑप्शन जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. आता तिसरं आणि चौथं का नाही आहे पहा, कारण की इथं ही स्टेप्स करेक्ट नाही आहे दुसरी. इथं पण थोडंसं चुकीची स्टेप्स कोणती आहे, की सर्वात पहिले मायक्रोसॉफ्ट एज ओपन केलेलं नाही आहे. आणि याच्यामध्ये काय, मायक्रोसॉफ्ट एज ओपन केलं, URL पण टाईप केलं, पण इंटर बटन प्रेस केलेलं नाही. तर चौथ्या ऑप्शनमध्ये मिसिंग काय, की इंटर बटन प्रेस केलेलं नाही आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये मिसिंग काय आहे, की मायक्रोसॉफ्ट एज ओपन केलेलं नाही. तर आपल्याला फक्त इथं एकच लक्षात राहू द्यायचं, की पहिली स्टेप्स काय असली पाहिजे, मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा. आता जर मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा हे जर या ऑप्शनमध्ये नसेल कोणत्याही एका, तर ते उत्तर नाही आहे. मग सर्वात पहिले त्याला बाजूला करा आणि मग बाकीचे जे निकष आहेत ते आपल्याला तपासायचे आहे. तर इथं याचं उत्तर हे आहे, की कंट्रोल डी करून आपण जसं प्रॅक्टिकल आत्ताच करून पाहिलं, की फेवरेटीजमध्ये एखाद्या वेबसाईटला आपण ॲड करू शकतो. सो दॅट इज करेक्ट आन्सर. क्लिअर. पुढे जाऊया आपण. आता हे त्याच पद्धतीचं आहे. वेबसाईटला भेट द्या. तर भेट तुम्ही देऊ शकता. फेवरेटीजमध्ये ॲड करा, हे पण तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर आता इथं काय म्हटलेलं आहे, की इथं सुद्धा त्याच पद्धतीचं फेवरेटीजमध्ये ॲड करा. मायक्रोसॉफ्ट एज उघडा. Microsoft.com नवीन सॉफ्टवेअर फोल्डर तयार करण्यासाठी हे पेज तुम्ही फेवरेटमध्ये ॲड करण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो करणार. ओके. तर सर्वात पहिले तर काय, मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचं आहे आणि ॲड्रेस बारमध्ये Microsoft.com हा URL टाईप करायचा. आता पहिल्या ऑप्शनची ही स्टेप्स करेक्ट आहे का हा प्रश्न उभा राहतो. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे काय, टाईप केलेला ॲड्रेस पण एंटर बटन प्रेस केलेलं नाही आहे.
आता दुसऱ्या याच्यामध्ये पहा की ॲड्रेस बारमध्ये Microsoft.com हा URL टाईप करा आणि एंटर बटन प्रेस करा. आता इथं टाईप पण केलं, एंटर बटन प्रेस पण केलं, पण एक स्टेप चुकली, ती म्हणजे काय, मायक्रोसॉफ्ट एज या दुसऱ्या ऑप्शनमध्ये नाही आहे ओपन केलेलं. म्हणून हे दोन्ही ऑप्शन उत्तर असू शकत नाही. तर आपण तिसऱ्याकडे जाऊया. तर तिसऱ्या याच्यामध्ये काय म्हटलं की मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये Microsoft.com हा URL टाईप करा आणि एंटर बटन प्रेस करा. तर ही स्टेप्स करेक्ट आहे. आता पहिले दोन तर उत्तर नाही आहे, त्याच्यामुळे कंपॅरिझन आपल्याला 3 आणि 4 मध्येच करायचं आहे. आता इथं ही स्टेप्स करेक्ट आहे. आता चौथ्या याच्यामधली ही स्टेप्स करेक्ट आहे का? तर ॲड दिस पेज टू फेवराईटीज कंट्रोल डी आयकॉनवर क्लिक करा. असं डायरेक्ट होत नसते. त्याच्यासाठी सर्वात पहिले तर मायक्रोसॉफ्ट एज ओपन करावा लागतो. म्हणून चौथं पण त्याचं उत्तर नाही. तर इथं काही परत कंपॅरिझन करण्याची आवश्यकता नाही. इथं हे स्टेप मिसिंग आहे. त्याच्यामुळं मायक्रोसॉफ्ट एज ओपन करण्याची स्टेप ही या चौथ्या ऑप्शनमध्ये मिसिंग आहे. म्हणून याचं उत्तर हे तिसरं हे करेक्ट आन्सर आहे. म्हणून आपण याला तिसऱ्या आन्सरला करेक्ट करूया आणि पुढे जाऊया. त्यानंतर हे पण फेवरेटिजमध्येच ॲड करायचं आहे. आता इथं वेगळा प्रश्न आहे, थोडंसं पहा. आता काय म्हटलं की मायक्रोसॉफ्ट एज उघडा आणि www.educateyou.com या वेबसाईटला भेट द्या आणि ह्या पेजला वेब पेज कंप्लीट ह्या ऑप्शनचा वापर करायचा आहे आपल्याला आणि वेब 1 या नावाने ते सेव्ह करायचं आहे. म्हणजे जे फॉर्मॅट दिलेला आहे तो वेब पेज कंप्लीटमध्ये आपल्याला सेव्ह करायचं आहे पेज, आणि नाव जे सांगितलेलं आहे ते आहे वेब 1 या नावानं सेव्ह करायचं. आता पाहू आपण. तर सगळ्यात पहिले तर काम काय आहे आपल्याला, सर्वात पहिले की मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचं आहे. तर मायक्रोसॉफ्ट एज ओपन आपण या ठिकाणी केलं. ॲड्रेस बारमध्ये आपण वेबसाईट प्रॉपर ॲड्रेस आहे की नाही ते पण बघायचं. ते टाईप केलं आणि एंटर बटन प्रेस केलं. ही स्टेप्स करेक्ट आहे. आता हे दुसरं जे ऑप्शन आहे हे चुकीचं का आहे, कारण की इथं मायक्रोसॉफ्ट एज ओपन केलेलं आहे पण इंटर बटन प्रेस केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. तिसऱ्या याच्यामध्ये पहा, हे पण चुकीचं आहे कारण की इथं टाईप केलेलं आहे, इंटर बटन नाही प्रेस केलं. मग दुसरं आणि तिसरं ऑप्शन तर करेक्ट नाहीच आहे. चौथ्या याच्यामध्ये पहा, डायरेक्ट educateyou.com या URL टाईप करा आणि इंटर बटन प्रेस करा. आता इथं मिसिंग काय आहे, मायक्रोसॉफ्ट एज ओपन केलेलं नाही. म्हणून हे पण चुकीचं उत्तर आहे, हे पण चुकीचं आहे. हे चुकीचं कशामुळं आहे, तर हे चुकीचं असण्याचं कारण आहे की या ठिकाणी URL फक्त टाईप केला, एंटर बटन प्रेस केलेलं नाही. याच्यामध्ये चुकीचं काय आहे की मायक्रोसॉफ्ट एज ओपन केलेलं आहे, ॲड्रेस बारमध्ये URL टाईप केला, बट तिथं सुद्धा एंटर बटन प्रेस केलेलं नाही. म्हणून याचं करेक्ट आन्सर जे आहे, माझ्या मते हे करेक्ट आन्सर असायला पाहिजे आणि ते करेक्ट आन्सर आहे. आता परत एकदा आपण त्या प्रश्नावर जाऊया. इथे एक गोष्ट अजून आपल्याला क्रॉस व्हेरिफाय करायची, की तिसऱ्या स्टेप्समध्ये पहा, इथं फाईल नेममध्ये वेब 1 असं आहे, ते थोडं झूम केल्यानंतर दिसेल आणि इथं दिसते वेब पेज कंप्लीट सेव्ह ॲज टाईप. त्याच्यामुळं हे करेक्ट ऑप्शन होतं आपलं 1. पहिलं ऑप्शन जे आहे ते करेक्ट ऑप्शन होतं. पुढे जाऊया. 11 नंबरचा प्रश्न काय म्हणतो, की पर्टिक्युलर या वेबसाईटला भेट द्या आणि फेवरेटिजमध्ये ॲड करा. हे तुम्ही केलेलं आहे, आपण केलेलं आहे. आता इथं थोडासा वेगळा प्रश्न आहे. gmail.com वर ID पासवर्ड लॉग इन करावे लागेल. तुम्ही करण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या? आता गुगलवर वगैरे कुठेही तुम्हाला एखाद्या ठिकाणी तुम्ही लॉग इन करायचं आहे, तर सर्वात पहिले तर आपल्याला ते ब्राउझर ओपन करायचं आहे. ज्या ब्राउझरमध्ये आपल्याला इंटरनेट लॉग इन करायचं, ते ब्राउझर सर्वात पहिले ओपन करायचं. म्हणून आता पहिल्या याच्यामध्ये बघा, इथं एक गोष्ट मिसिंग कोणती आहे, की मायक्रोसॉफ्ट एज ओपनच केलं नाही, त्याच्यामुळं पहिलं हे उत्तर असूच शकत नाही. त्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या याच्यामध्ये काय म्हटलं, दुसऱ्या ऑप्शनमध्ये मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये gmail.com टाईप करा, हा URL टाईप करा आणि इंटर बटन प्रेस करा. आता इथं इंटर बटन प्रेस केलेलं आहे, म्हणजे इंटर बटन प्रेस केल्यानंतरच पुढची स्क्रीन आपल्याकडे येईल. तर इथं फक्त टाईप करून काहीच होत नाही. जसं तिसऱ्या याच्यामध्ये इथं फक्त टाईप करा असं दिलेलं आहे. आणि चौथ्या याच्यामध्ये तर काय भलतंच, ॲड्रेस बारमध्ये gmail.com हा URL टाईप करा आणि साइन इन या ऑप्शनवर क्लिक करा. पण इथं खाली इमेज तुम्हाला याहूची दिसत आहे. म्हणून हे पण याचं उत्तर नाही, हे पण याचं उत्तर नाही, 3 नंबर. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते 2 नंबरचं ऑप्शन आहे, म्हणजेच बी, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. पुढे जाऊया.
इथं काय म्हटलेलं आहे, परत त्याच पद्धतीचा प्रश्न. तुम्हाला www.hotmail.com वर आयडी आणि पासवर्ड लॉग इन करावे लागेल. तुम्ही करण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो कराल? तर सर्वात पहिले तर आपल्याला मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचं. पहिल्या ऑप्शनमधली पहिली स्टेप hotmail.com लॉग इन हा URL टाईप करा. आता टाईप करापर्यंत येऊन तो थांबलेला आहे. म्हणजे तिथं त्यांनी इंटर बटन प्रेस केलेलं नाही. तर पहिलं जे काही ऑप्शन आहे ते करेक्ट राहणारच नाही. ते एंटर केल्याशिवाय आपण पुढच्या स्क्रीनवर जाणार नाही. दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय म्हटलं, दुसरं ऑप्शन चुकीचं कसं आहे, की hotmail.com वेब पेज ओपन झाले आहे. आता साइन इन ऑप्शनवर क्लिक करा. आता इथं डायरेक्ट ओपन झालेलं आहे. असं नाही राहत. तर पहिले तर आपल्याला मायक्रोसॉफ्ट एज ओपन करावं लागेल ना, म्हणून हे पण याचं उत्तर नाही आहे. आता तिसरं ऑप्शन करेक्ट आहे का ते आपण पाहू. तर ॲड्रेस बारमध्ये hotmail.com हा URL टाईप करा आणि साइन इन ऑप्शनवर क्लिक करा. इथं पण मिसिंग काय आहे, तर मायक्रोसॉफ्ट एज या ठिकाणी सुद्धा ओपन केलेलं नाही आहे, म्हणून हे सुद्धा उत्तर नाही. आता चौथ्यामध्ये काय म्हणते पहा, मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, करेक्ट. पर्टिक्युलर त्या वेबसाईटचा म्हणजेच hotmail.com URL टाईप करा, बरोबर आहे, आणि इंटर बटन प्रेस करा. म्हणजे ही स्टेप जी आहे ती करेक्ट आहे. त्यानंतर हॉटमेल ओपन झालं, त्यानंतर ID टाकला, पासवर्ड टाकला आणि आपण लॉग इन केलं. म्हणून चौथं जे ऑप्शन आहे इज द करेक्ट आन्सर. पुढे जाऊया आपण. या ठिकाणी या वेबसाईटवर जा असं म्हटलेलं आहे, सोपं आहे. मायक्रोसॉफ्ट एज उघडा आणि bbc.co.uk वर जा, हे पण सोपं आहे. पुढे जाऊया. याहू ही वेबसाईट फेवराईटमध्ये मध्ये जोडा. आता ही वेबसाईट फेवराईट लिस्टमधून काढून टाका. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचं आहे, याहू ही वेबसाईट फेवराईटमध्ये जोडायची आणि त्यानंतर त्याला डिलीट करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर 16 नंबरचा प्रश्न आहे आपला, बघूया आपण याचं उत्तर काय आहे. तर yahoo.com ही वेबसाईट आपल्याला फेवराईटीजमध्ये जोडायची आहे. तर जोडण्यासाठी सर्वात पहिले तर काय करावं लागेल, की अगोदर ती वेबसाईट ओपन करायची आहे. मग ओपन करण्यासाठी पहिलं काम काय, मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचं. तर पहिल्या ऑप्शनमध्ये पहा काय म्हणते, मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा. ओके, yahoo.com टाईप केलं आणि इंटर बटन प्रेस केल्यावरच आपल्यासमोर yahoo.com नावाची वेबसाईट येईल. आता दुसरी स्टेप्स काय म्हणते, लिंक ओपन झाली आहे. याहू नावाने फेवरेटीजमध्ये ॲड करण्यासाठी आपण कंट्रोल D टाईप केलं की ते सेव्ह होते. तर सेव्ह केलेलं आहे. आणि त्यानंतर Ctrl+Shift+O आयकॉनवर म्हणजे फेवराईटीजवर जाऊन तुम्हाला हे शॉर्टकट की दिलेले आहे या ठिकाणी, आणि तिथं याहू या लिंकवर जायचं आहे, राईट बटन क्लिक करायचं आहे आणि डिलीट ऑप्शनवर क्लिक करून त्याला काढून टाकायचे. म्हणजे जसं आता आपण एक प्रॅक्टिकल या ठिकाणी करून पाहिलं होतं, की इथं फेवराईटीजमध्ये पहा गुगल नावाची वेबसाईट होती, ती या ठिकाणी होती. तर आता याला राईट बटन क्लिक केलं आणि डिलीटवर क्लिक केलं तर ते डिलीट होऊन जाते. तर अशा पद्धतीनं इथून आपल्याला ते काढून टाकता येते. तर इथं पहिलं ऑप्शनच करेक्ट आन्सर आहे. पण बाकीचे आन्सर का नाही आहे उत्तर करेक्ट, तर त्याचं कारण आहे इथं मिसिंग काय, मायक्रोसॉफ्ट एज नाही आहे ओपन केलेलं. इथं मायक्रोसॉफ्ट एज ओपन केलं, इथं URL टाईप केला, एंटर बटन प्रेसही केलं, हे पण स्टेप्स बरोबर आहे. पण तिसऱ्या याच्यामध्ये Ctrl+D करून फेवरेटीमध्ये ॲड केलेली आहे, पण त्याला डिलीट नाही केलं. म्हणून आपल्याला फेवरेटीजमध्ये जोडायची तर आहे, पण लिस्टमधून काढून पण टाकायची आहे. मग ते काम इथं झालेलं नाही. आणि चौथ्या ऑप्शनमध्ये तर मिसिंग आहे, मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, त्याच्यामुळे ते पण उत्तर त्याचं नाही आहे. मग पहिलं आन्सर हे करेक्ट आन्सर आहे. पुढे जाऊया. Google.com उघडा. आता ॲड्रेस बारमध्ये नवीन वेबसाईट उघडा आणि Google.com परत जाण्यासाठी बॅक बटन प्रेस करा. आता इथं पहा, सर्वात पहिले मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचं, ॲड्रेस बारमध्ये Google.com हा URL टाईप करायचा आणि इंटर बटन प्रेस करायचं. तर त्यावेळेला मग आपलं Google.com ही वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, की नवीन वेबसाईट ओपन करा. आता इथं एक गोष्ट मिसिंग आहे, ते म्हणजे मायक्रोसॉफ्ट एज ओपन नाही आहे पहिल्या ऑप्शनमध्ये, त्याच्यामुळे ते करेक्ट नाही आहे. आता इथं दुसरं काय म्हणते पहा, की Google.com लिंक ओपन करा आणि सर्च बॉक्समध्ये इन्क्लोपेडिया जे काही आहे हा URL टाईप करा. आता इथं Google.com हे पेज दिलेलं आहे
ॲड्रेस बारमध्ये कोणतीही दुसरी लिंक टाईप करा आणि एंटर बटन प्रेस करा. आता ही आणि ही या दोन्हीपैकी कोणतं ऑप्शन आहे याच्यासाठी तुम्हाला इथं हेल्प पण दिलेली आहे. आता बी जे आहे ते करेक्ट आन्सर या ठिकाणी सांगितलं. आता डी आन्सर करेक्ट का नाही आहे? तर इथं मायक्रोसॉफ्ट वेब पेज ओपन झाले आहे असं डायरेक्ट म्हटलेलं आहे. तर ओपन केलेलं नाही आहे म्हणून हे 4 नंबरचं उत्तर नाही आहे. तर इथं करेक्ट स्टेप्स दिल्या. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, त्याच्यानंतर टाईप करा आणि इंटर बटन प्रेस करा आणि नंतर मग दुसरी वेबसाईट ओपन करा. बॅक बटनचा वापर करून आधीच्या वेबसाईटवर जा. तर हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. आता 18 नंबर आहे आपल्यासमोर. ब्लॉगर पर्याय उघडा. आता Google.comवर ब्लॉगर पर्याय कुठं असतो? तर इथं पाहू आपण. मायक्रोसॉफ्ट एज उघडायचं आहे सर्वात पहिले तर. त्यानंतर www.google.com हा URL टाईप करा. आता इथे यांनी फक्त टाईप केला, इंटर बटन प्रेस केलं नाही. त्याच्यामुळं पुढे जाणार नाही आपण. म्हणून हे 1 नंबरचं जे ऑप्शन आहे हे करेक्ट नाही आहे. आता दुसऱ्या ऑप्शनमध्ये डायरेक्ट त्यांनी ब्लॉगरची लिंकच ओपन करा म्हणून दिलं. इथं मायक्रोसॉफ्ट एज हे पहिल्या स्टेप्सला नाही आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा उत्तर करेक्ट नाही आहे. तिसरं ऑप्शन काय म्हणते, ॲड्रेस बारमध्ये Google.com URL टाईप करा. पण टाईप करून काहीच होत नाही. त्याच्या अगोदर मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचं असते, म्हणजेच आपलं ब्राउझर. तर हे पण स्टेप्स करेक्ट नाही आहे. एकदम शेवटी ही स्टेप्स दिली तिसरी, जी की पहिले पाहिजे होती. म्हणून हे ऑप्शन करेक्ट नाही. तर 4 नंबरचं जे उत्तर आहे ते करेक्ट आहे. कारण या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट एज ओपन ओपन केलं, त्यानंतर ॲड्रेस बारमध्ये पर्टिक्युलर वेबसाईटचा ॲड्रेस टाकला आणि त्यानंतर इंटर बटन प्रेस केलं. तर हे करेक्ट स्टेप्स या ठिकाणी आहे, म्हणून त्याचं उत्तर ते आहे. त्यानंतर पुढे इथं URL उघडा, बॅक बटन त्याच पद्धतीचं आहे. आता इथं पहा, मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचं आहे. buybooks.india.com नावाचं ऑनलाईन पुस्तकाच्या नावासह ही वेबसाईट फेवरायटीजमध्ये जोडा आणि फेवराईट पर्यायातून वेबसाईट उघडा. हे एकदा आपण पाहूया. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचं, त्यानंतर buybooks.india.com हे टाईप करून आपल्याला ओपन करायचं आहे. आता पहा, मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, फेवरायटीजमध्ये क्लिक करा. आता ही स्टेप्स करेक्ट नाही आहे. फेवरायटीजमध्ये जोडायचं आहे, पण सगळ्यात पहिले तर आपल्याला ती पर्टिक्युलर वेबसाईट ओपन करावं लागेल, की जी वेबसाईट आपल्याला फेवरायटीजमध्ये ॲड करायची. आता दुसरा ऑप्शन काय म्हणते, मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा इथपर्यंत ठीक आहे. ॲड्रेस बारमध्ये buybooks.india.com URL टाईप करा इथपर्यंत बरोबर आहे. पण इथे यांनी दुसऱ्या ऑप्शनमध्ये इंटर बटन प्रेस नाही केलं. त्याच्यामुळे हे सुद्धा करेक्ट नाही आहे. तिसरा ऑप्शन काय म्हणते, मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये पर्टिक्युलर जो काही वेबसाईटचा ॲड्रेस दिला तो टाईप करा आणि इंटर बटन प्रेस करा. तर इथं हे करेक्ट स्टेप्स आहे पहिली. चौथी स्टेप्स पण करेक्ट नाही. मग अशा वेळेस बाकी काही डोकं लावायचं काम नाही. पहिल्याच ऑप्शनमध्ये आपल्याला कंपॅरिझनमध्ये माहीत झालं की हे तिसरं उत्तर आहे. तरीसुद्धा एकदा पुढे बघायचं, जे सांगितलं ते झालं का आणि नंतर मग ॲन्सर सबमिट करायचं. तर आपण 20 प्रश्न या ठिकाणी पाहिले. तर इंटरनेटचे प्रश्न सोडवताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे मायक्रोसॉफ्ट एज ओपन करणे. तर या हिशोबानं याला थोडंसं समजून घेऊन तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहे मित्रांनो. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. पुढचे प्रश्न जे आहे त्याच्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नावर आपण परत या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर आज थांबतो. सर्वांनी परीक्षा अगदी जवळ आलेली आहे, तर सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि प्रॅक्टिस पण करायची आहे येऊन पेपरची. ओके, सो थँक यू अँड बेस्ट लक फॉर युअर एक्झामिनेशन. थँक्स अ लॉट.